नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवली आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 सोडवून घेतलेले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। बघा, इथे आपल्याला विचारले हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल। आता बघा, हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचे आहेत, म्हणजेच काय करायचं आपल्याला, चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे। बघा, सगळ्यांचा छेद समान आहे, मग याच्यामध्ये लहान कोण आहे तर 5/37, त्याच्यानंतर 13/37, त्याच्यानंतर 17/31 आणि त्याच्यानंतर 31/37। मग याच्यामध्ये चढता क्रम आपण मांडून घेतलेला आहे। आता आपल्याला विचारले दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे। मग बघा, दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक आहे तर 13/37। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते। मग आपल्याला माहिती आहे, आपण वस्तू ते साखर असू दे किंवा कोणतीही डाळ असू दे, ती वस्तू आहे की नाही, मग ते कशामध्ये मोजतो आपण तर किलोग्रॅममध्ये मोजतो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किलोग्रॅम। प्रश्न 54, 4.5 किलोग्रॅम अधिक 3.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम। आता बघा, आपल्याला माहिती आहे 4.5 किलोग्रॅम म्हणजे किती 4500 ग्रॅम, 4500 ग्रॅम आणि 3.25 किलोग्रॅम, 3.25 किलोग्रॅम म्हणजे काय, 3 किलोग्रॅमला पावभाग कमी म्हणजेच 2750 ग्रॅम। मग यांची आपण काय करूया, बेरीज करूया। 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 5 अधिक 7 12, हातचा 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7। मग आपले उत्तर किती आले 7250 ग्रॅम। मग 7250 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये, मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, एका औषधाच्या बाटलीत 30 मिली औषध मावते, याप्रमाणे 6 लिटर औषधातून किती बाटल्या भरता येतील। आता आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 1 लिटर म्हणजे 1000 मिली। आता इथे विचारलं आहे बघा, एका बाटलीमध्ये आता इथे गुणाकार करायचा का भागाकार करायचा आहे, हे करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे। एका बाटलीमध्ये किती औषध मावत आहे तर 30 मिली। मग आपल्याला विचारले काय, याप्रमाणे 6 लिटर औषधातून, मग औषध किती दिलेलं आहे 6 लिटर। मग आपल्याला बाटल्यांची संख्या विचारली आहे की नाही। मग बघा, हा हे कमी आहे आणि हे जास्त आहे, मग जास्तीचा ग्रुप दिला आणि कमी काढायचं, मग त्यावेळेस या दोघांचा आपण काय करतो भागाकार। आता हे मिलीमध्ये आणि हे लिटरमध्ये, मग या लिटरचं आपण काय करायचं आहे मिलीमध्ये रूपांतर करायचं आहे। मग आपल्याला माहिती आहे 1 लिटर बरोबर जर 1000 मिली असेल तर 6 लिटर बरोबर किती 6000 मिली। मग या 6000ला 30 ने काय करायचं आहे भागायचं आहे। बघा, शेवटला 0 आहेत, कट करून टाकूया म्हणजे भागाकार सोपा जाईल। 3 दुने 6, 6तून 6 गेले, बाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 0ला 0चाच भाग, 3 0 0, वजा बाकी आली 0, परत हा एक 0 खाली घेतला, परत 0ला 0चाच भाग, वजा बाकी आली 0, आता पूर्ण भाग गेला, मग किती आलं 200। मग इथे किती बाटल्या लागतील तर 200 बाटल्या लागतील किंवा 200 बाटल्या भरता येतील, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, 7/11 अधिक चौकोन छेद 11 बरोबर 2, तर चौकोन बरोबर किती। बघा, आपण अपूर्णांकामध्ये शिकलेले आहोत, या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अपूर्णांकांमध्ये छेद समान असेल तर अंशांची बेरीज करायची। मग आता बघा इथे चौकोनाच्या ठिकाणी मी पर्याय क्रमांक 1 मधला 15 हा अंक ठेवला, तर बघा कसं येतं, छेद समान असल्यावर छेद एकदाच लिहून घ्यायचं, 7 अधिक 15ची बेरीज, 7 आणि 15 किती झाले 22,
छेद आहे तसं 11. इथे भाग जातोय बघा, 11 एके 11, 11 दुने 22. मग आपल्याला मिळते 2 अंश छेद 1 असल्यावर. छेद 1 असल्यावर तो नाही लिहिला तरी चालतं, म्हणजेच किती आलं 2 आलं. बघा इथे 2 दिले. मग चौकोन बरोबर किती आहे तर 15. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता नाही विचारले. मग बघा आता एक मी इथे सोडवून दाखवते बघा. 3.1 अंश छेद 3 बरोबर 11 अंश छेद 3. आता हा जे बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा, याचा आपण कसं करतो तर बघा या दोघांचा गुणाकार करतो. मग बघा 3 गुणिले 3 आणि अंश आहे तो मिळवतो आणि छेद आहे तो एकदाच घेतो. बघा 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. मग यांची बघा यांचं 10 छेद 3 आले. इथे दिलंय का 10 छेद 3 नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. पण आपल्याला विचारले कोणता पर्याय चुकीचा नाही, हे चुकीचं आहे. आता बघा 10 चौक 40, 40 अधिक 7 हे 7 मिळवायचे 47 छेद 10च लिहायचा होता, इथे 4 लिहिले म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आता बघा 5 त्रिक 15, 15 आणि 4 19 आणि छेद 5 पाहिजे होतं, पण इथे 18 दिले त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. इथे बघा 7 गुणिले 5, 7 5 35, 35 अधिक 3 36, 37 38 छेद आहे तसा 7. मग हे मात्र कसं आहे बरोबर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 72 मीटर कापड 7 ठिकाणी समान 72 मीटर कापड समान 8 ठिकाणी कापल्यावर प्रत्येक तुकडा किती सेमी मापाचा असेल. आता कापड किती आहे 72 मीटर आहे की नाही, कापड आहे 72 मीटर. आपल्याला 8 समान ठिकाणी कापायचे, म्हणजे किती ठिकाणी कापायचे 8 ठिकाणी. मग आपल्याला माहिती आहे 8 ठिकाणी कापल्यावर त्या कापडाचे किती तुकडे होणार आहेत तर 9 तुकडे होणार आहेत. म्हणून मग या 72ला आपल्याला 9ने काय करायचं आहे भागायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 9चा पाढा 72 पर्यंत म्हणायचं आहे. 9 8 72, वजाबाकी किती आली 0. मग आपले उत्तर किती आले 8. मग प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटरचा असेल तर कितीचा असणार आहे बघा, हे 8 बघा 72 मीटर आहे, मग हे पण मीटरमध्ये आलं. आपलं उत्तर किती आलं 8 मीटर. पण प्रश्न काय विचारले आपल्याला किती सेंटीमीटर मापाचं असेल. मग आपल्याला माहिती आहे 1 मीटर बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे की नाही. मग 8 मीटर बरोबर किती 800 सेंटीमीटर. मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 800 सेमीचा एक तुकडा असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. श्रेयसने 50 रुपये दराने 2 किलो तांदूळ, 32 रुपये याप्रमाणे 2.5 किलो साखर व 30 रुपयांचे 2 अगरबत्ती पुडे घेतले. त्याने दुकानदाराला 200 रुपयाची व 100 रुपयाची एक नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत देईल. बघा तांदूळ त्याने किती घेतलेत 50 रुपये दराने, म्हणजे 1 किलो तांदूळ 50 रुपयाला, असं त्याने 2 किलो तांदूळ घेतलेत. मग काय करायचं आहे 50 गुणिले 2 बरोबर किती बघा 5 दुने 10 आणि हा 0 आहे तसं किती आलं 100 रुपये झाले तांदळाचे. आता साखर काय सांगितलं आहे 32 रुपये याप्रमाणे 32 रुपये किलो, म्हणजे 1 किलो साखर 32 रुपये घेतले किती 2.5 किलो साखर. मग आपल्याला 2.5 म्हणजे माहिती आहे 2 किलो आणि वर अर्धा किलो. मग बघा 32 रुपयाला 1 किलो तर 2 किलोची किंमत काय 32 गुणिले 2 बरोबर किती 64 रुपये. आणि अर्धा किलोची काढायची ना किंमत, मग 32 भागिले 2, 1 किलोला जर 32 त्याला 2ने भागलं तर अर्धा किलोची किंमत निघते. मग 32 भागिले 2 केलं तर किती येतं 16, कारण 16 दुने 32. मग यांची बेरीज करा, यांची बेरीज येते 80, म्हणजे 2.5 किलो साखरेचे किती रुपये झाले तर 80 रुपये झालेले आहेत. आता अगरबत्तीचा 30 रुपयाला एक पुडा असे 2 पुडे घेतलेत, मग 3 दुने 6 आणि हा 0 आहे तसा. आता तिघांच्या पण बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0 येते, 6 आणि 8 14, हातचाला 1, 1 आणि हा 1 2, किती आलं उत्तर 240. हे काय झाले त्याचं बिल झाले 240. आता त्याने श्रेयसने दुकानदाराला 200 रुपयाची आणि 100 रुपयाची नोट दिली. मग 200 अधिक 100 बरोबर किती रुपये दिलेत त्याने दुकानदाराला 300 रुपये दिलेत. मग त्याच्यामधून त्याचं बिल किती झाले 240 रुपये. काय करायचे वजा करायचे. शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 4 काही जात नाहीत, 0 खोडला वर घेतला, 3तला 1 आपण इथे घेतला, 3 चढकर राहिले 2, 10तून 4 गेले बाकी आली 6, 2तून 2 गेले 0. मग उत्तर किती आले 60 रुपये. मग दुकानदार त्याला किती रुपये परत देईल तर 60 रुपये परत देईल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर
आहे. पुढचा प्रश्न बघा, 5.5 लिटर म्हणजे किती मिली? आपल्याला माहिती आहे 5.5 लिटर म्हणजे 5 लिटरला पाव भाग कमी म्हणजे 4750 मिली. मग 4750 मिली कुठे आहे? तर बघा पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 90 दिवसांचे किती आठवडे व किती दिवस होतील? आता 90 दिवसांचे एकूण दिवस किती आहेत? 90. मग आठवडे विचारलेत, मग आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती असतात? 7. म्हणून मी या 90ला 7ने भागूया. मग बघा 7 एके 7, 9तून 7 गेले 8, 9 बाकी आली 2, वरून घेतले 0. 7च्या पड्यामध्ये 20 नाही आहेत, मग 20पेक्षा लहान संख्या कोणती? 7 2 14. यांची वजाबाकी बघा, 20तून 14 गेले बाकी आली 6. मग आपलं उत्तर किती आले? आपल्याला आठवडे पण विचारलेत आणि दिवस पण विचारलेत. मग जो भागाकार आलाय तो आठवडे, कारण आपण आठवड्याने भागले. मग 12 आठवडे आणि 6 दिवस. मग बघा 12 आठवडे 6 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 62वा प्रश्न आहे, तासगावहून सकाळी 10:10 सुटलेली बस पुणे येथे मध्यान्होत्तर 4:15 वाजता पोहोचली, तर बसचा प्रवास किती वेळ सुरू होता? सकाळी 10:10 सुटलेली गाडी दुपारनंतर कितीला पोहोचले? 4:15ला. 4:15 म्हणजे 4:15. आता बघा या घड्याळामध्ये 10:10 झालेत. आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनटं, म्हणजे या घड्याळामध्ये अजून 50 मिनिटानंतर किती वाजतील? 11 वाजतील. म्हणजे इथे आपण फक्त मिनटं घेऊया, 50 मिनटं. 11 वाजले आहे की नाही? 11च्या नंतर 12, 12च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3 आणि 3च्या नंतर हे 4. मग 4 वाजून गाडी 15 मिनिटांनी पोहोचले. मग ही मिनिट आहेत. मग ही मिनिटं या 50 मिनिटामध्ये आपण काय करूया? ॲड करूया. मग बघा 0 + 5 5, 5 आणि 1 6. किती मिनटं झाली? ही 65 मिनटं. पण आपल्याला माहिती आहे घड्याळामध्ये फक्त 60 मिनिट असतात आणि 60 मिनिटं झाली की त्याचा आपण काय करतो? 1 तास धरतो आहे की नाही? मग याच्यामधून 60 काय करूया आपण? वजा करूया. 65मधून 60 गेले बाकी आली 5. मग हा जो वजा केलेला 60 मिनिट आहेत ते इथे तासामध्ये काय करूया? कन्वर्ट करूया. ठीक आहे. आता बघा ही वरची 5 मिनिटं राहिलेली आहेत. मग आपल्याला विचारलं आहे किती वेळ प्रवास सुरू होता? मग बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे हे 6 तास आणि हे 5 मिनिटं. मग बघा बरं 6 तास 5 मिनिटं. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आकृतीत काटकोन नसतो? आता पाठी बघा, पाठी या पद्धतीने असते बरोबर आहे, या पद्धतीने. मग इथे काटकोनच आहे ना. बघा हा काटकोन आहे म्हणजे हे येणार नाही. फळा पण असाच असतो ना, चौकोनी किंवा आयताकृती. मग हे काटकोनच आहेत ना चारी बाजूला. ठीक आहे, मग हे पण येणार नाही. ताट कसं असतं? गोल असतो. इथे आहे का काटकोन? नाही आहे. वही पण अशीच असते ना, अशी असते. इथे पण काटकोन होत आहेत बघा ह्या चारी बाजूला. मग ताटामध्ये मात्र काटकोन होतोय का? नाही, कारण गोल आहे. गोलाला काटकोन वगैरे काय असतो का? नसतो. म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताट. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा या सगळ्या अपूर्णांकांचा अंश समान आहे. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. म्हणजे बघा ज्याचा आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला मोठा विचारलं. मग बघा कोणाचा छेद लहान आहे? 5 लहान आहे ना. मग 11/5 हा अपूर्णांक कसा आहे? सर्वात मोठा आहे. म्हणजे अंश समान असल्यावर विरुद्ध असतं, वेगळं असतं. ज्याचा अंश छोटा तो मोठा, ज्याचा छेद छोटा तो मोठा अपूर्णांक आणि ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. आपल्याला मोठा सांगितलंय म्हणून मी इथे कोण आहे? 11/5. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न बघा, शुभांगीने 300 रुपये दराने 13 खुर्च्या, 750 रुपये दराने 15 टेबल खरेदी केले. वाहतुकीसाठी 1,500 रुपये दिले तर त्याचा एकूण किती रुपये खर्च झाला? बघा खुर्च्या 300 रुपयाला एक खुर्ची, अशा 13 खुर्च्या घेतल्या. मग 13 39 आणि हे 2 शून्य आहेत तसे लिहूया. म्हणजे किती? 3,900 रुपये खुर्च्यांचे झाले. 750 रुपयाला एक टेबल, असे एकूण 15 टेबल घेतलेत. बघा इथे आपण गुणाकार केला आहे. मग आपलं उत्तर येते 11,250. मग बघा इथे 11,250 रुपये
टेबलांचे झाले आणि वाहतुकीसाठी 1,500 रुपये. मग वाहतुकीचा खर्च 1,500 म्हणजे 1,500 रुपये. या सगळ्यांची आपण काय करूया, बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 9 आणि 2 10, 11, 11 आणि 5 16, हाताला 1, 3 4 5 6 आणि हे 1,100. मग आपलं उत्तर किती आलं, एकूण खर्च आला आहे 16,650 रुपये. मग बघा 16,650 रुपये पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी किती अक्षरे सममित नाहीत. आता सममित म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा, आता हा ए आहे तर एला आपण काय करतो, बरोबर असा भाग पाडला तर बरोबर त्याचे 2 समान भाग होतात, त्याला आपण सममित म्हणतो. मग आपल्याला विचारले सममित नाहीत. आता इथे सी कडे जर आपण बघितलं तर बघा सी हे लेटर असे की काही अक्षर आपण उभ्याने सममित काढू शकतो आणि काही अक्षर आपण आडव्या रेषेने पण सममित काढू शकतो. जसं की ई सुद्धा बघा आडवी रेष मारली तर तो सममित येणार आहे. मग आता सममित नाहीत विचारलेत, मग बघा बरं कोणकोणती अक्षरं सममित नाहीत. तर बघा झेड हे सममित नाही आहे, यस पण सममित नाही, पी पण नाही आहे. आता इथे पी आहे बघा आणि क्यू नाही आहेत. मग एकूण अक्षर किती झालेत, 1 2 3 4 5. आता 5 इथे पर्याय आहे का, तर नाही आहे. मग आपण पी डबल वेळा घेतला बघा, इथे पण पी इथे पण पी. मग बघा 1 2 एकदाच धरूया तो 1 2 3 आणि हा एक 4. मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. पुढचा प्रश्न बघा, बघा यापेक्षा वेगळं जर याचं तुमचं काही उत्तर असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. 67वा प्रश्न बघूया आपण. अपर्णाने दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे 17 मे पासून 24 जूनपर्यंत दूध घेतले. दुधाचा दर 66 रुपये असेल तर किती रुपये होतील. आता बघा 17 मे पासून, मग आधी आपण दिवस काढूया की किती दिवस दूध झालं घेऊन. मग बघा मे महिना असतो 31 दिवसांचा, मग 31 मध्ये तिने 17 तारखेला दूध घेतलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे 17ला घेतले, 17 पासून आपल्याला 24 पर्यंत दिवस मोजायचे आहेत. मग आपण पुढे काउंट करण्यापेक्षा आपण मे महिना आहे 31 दिवसांचा, त्याच्यामधून 17 तारखेच्या आधीचा वार कोणता आहे, 16. मग पहिले 16 दिवस वजा करूया, मग राहिले किती 15. म्हणजे मे महिन्यामध्ये एकूण 15 दिवस दूध घेतले आणि मेच्या नंतर लगेचच जून महिना असतो, मग जूनच्या 24 तारखेपर्यंत दूध घेतले म्हणून मी इथे 24. हे दिवसांची संख्या बेरीज करूया, 5 आणि 4 9, 2 आणि 1 3. म्हणजे एकूण दिवस किती झाले 39. एकूण दिवस झाले 39. दररोज अर्धा लिटर दूध आहे. मग आपल्याला माहिती आहे अर्धा लिटर म्हणजे काय, 500 मिली आहे की नाही. आता हे थोडा वेळ शून्य आपण बाजूला ठेवूया. 5 9 45, 5 9 45, हातच्याला आले 4, 5 3 15, 16 17 18 19. हातचा मोजला तर किती आले इथे 19. हे 2 शून्य खाली आहे तसं लिहून घेऊया. आपलं उत्तर किती आले 19 लिटर 500 मिली, म्हणजे 19.5 लिटर दूध घेतलेलं आहे. बघा 19 लिटर 500 मिली दूध झालेलं आहे. आता दुधाचा रेट किती आहे, 1 लिटरला 66 रुपये. मग आपण काय करूया, आधी 19 लिटरचं काढूया. मग 19 गुणिले 66 करूया. बघा 96 54, हाताला आले 5, 6 1 6, 6 आणि 5 11. याचं काम झालं इथे आपण शून्य देऊया. 96 54, हाताला आले 5, 6 1 6, 7 8 9 10 11. परत इथे आले 11. यांची बेरीज करूया. बघा 404, 4 आणि 1 5, 2 आणि हा 1. आता हे झालं 19 लिटरचं, पण हे वरचं 500 मिलीचं राहिलेलं आहे ना अर्धा लिटर दुधाचं. मग 1 लिटरला जर 66 रुपये असतील तर अर्धा लिटरचे 66च्या निम्मे किती झाले 33 रुपये झाले. मग बघा हे 1254 आणि हे किती 33 रुपये अर्धा लिटरचे. मग 4 आणि 3 7, 5 आणि 3 8 आणि हे 12. मग आपलं उत्तर किती आलं आहे 1287 रुपये दुधाचं बिल झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एका मैदानाची लांबी 40 मीटर आणि रुंदी 35 मीटर आहे. त्या मैदानास सभोवती 4 फेऱ्या मारल्या असत्या किती मीटर अंतर होईल. बघा हे मैदान आहे, काय सांगितलं आहे 40 मीटर लांबी आणि 35 मीटर रुंदी. आता याला 4 फेऱ्या मारायच्यात. मग आपल्याला माहिती आहे फेऱ्या म्हटलं किंवा कंपाऊंड म्हटलं तर आपण काय काढलं पाहिजे परिमिती. मग हा आयत आहे, मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग आता बघा 2 लांबी किती आहे 40, मग 2 गुणिले 40 अधिक रुंदी किती आहे 35, मग 2 गुणिले 35. 40 दुने 80 अधिक 35 दुने
70. मग यांची बेरीज करूया. 7 आणि 7 14 आणि 1 15, 150. किती आलं? 150. हे झालं एका फेरीचं. असे 4 फेऱ्या मारायच्यात. मग 150 गुणिले 4. मग बघा 4 0 0, 4 पंचे 20, 4 1 4, 5 6. आपलं उत्तर किती आलंय? 600. आता मग किती अंतर असेल? तर 600 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विस्तारित रूप असणारा पर्याय ओळखा. आता इथे बघा 52,735. आता याची किंमत बघा 5 एकक आहे तर एकक, 30 दशक 3 दशक 30, 7 शतक 700, 2000 तर हे 2000. आता इथे 5 दशहजार आहे म्हणजे इथे 50,000 पाहिजे. तर बघा 5च्या पुढे 1 2 3 4 संख्या आहेत. मग इथे 4 शून्य आहेत का? नाही, म्हणून हे चुकलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये योग्य विस्तारित मांडणी दिलेली आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सुजयकडे 10 रुपये 20 रुपये 50 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्यांचे एकूण 480 रुपये असल्यास त्याच्याकडे 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती? बघा 10 रुपये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या समान नोटा आहेत. मग आपल्याला किती नोट आहेत ते माहीत नाही आहे, आहे की नाही? मग काय करायचं? आता इथे एकूण रुपये आहे 480 रुपये. आता यांची बेरीज करायची. बघा 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, किती झाले? 80. मग या एकूण 480 रुपयांना 80 ने भागायचा. 8 0 0ला 0 गेले, 8 सक 48, वजाबाकी आली 0. आता बघा भागाकार किती आले? 6. मग 10च्या 6 नोटा, 20च्या 6 नोटा, 5च्या 50च्या पण 6 नोटा. बघा 10 सक 60, 20 जुने बेसक 12 आणि हे 0, 5 सक 30 आणि हा 0. यांची बेरीज केली तर बरोबर 480 रुपये होतात. आपल्याला तर विचारलंय काय? 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या. 20 रुपयाच्या 6 नोटा, 50 रुपयांच्या पण 6 नोटा. मग 6 आणि 6 किती झाले? 12. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. 1 किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा 5 मीटर अंतरावर याप्रमाणे झाडे लावायची आहेत तर किती झाडे लागतील? मग बघा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, दुतर्फा 5 किलोमीटर अंतरावर. मग काय करायचं? याला 5 ने भागायचं. बघा 5 दुने 10 आणि हे 0 आपण डायरेक्ट बघा. आपलं उत्तर किती आलं? 200. पण मला सांगा सुरुवातीचं झाड एक असतं आणि तिथून दुसऱ्या झाडापर्यंत हे 5 मीटरचं अंतर आहे. मग सुरुवातीचं झाड हे एक्स्ट्रा असतं. मग हे 200 आणि हे पहिलं झाड म्हणजे या बाजूला 201 आणि दुतर्फा सांगितलं म्हणजे दोन्ही बाजूला. मग इकडे पण 201. मग यांची आपण बेरीज केली तर किती बेरीज येते? 402. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 402. पुढचा प्रश्न बघूया. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 350 रुपये याप्रमाणे 30 विद्यार्थ्यांकडून सहलीचे पैसे जमा केले. त्यातील 7,500 रुपये प्रवासासाठी, किती? 7,500 म्हणजे 7,500 रुपये प्रवासासाठी आणि 2,340 रुपये खाऊसाठी खर्च झाले. तर एकूण किती रुपये शिल्लक राहिले? मग बघा हे 0 थोडा वेळ आपण काय करूया? गुणाकारामध्ये आहे तसे 2 शून्य इथे लिहून घ्यायच्या. 3 5 15, हाताला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. एकूण रुपये किती झाले? 10,500 रुपये. त्याच्यामध्ये हा खर्च मोजूया. 0 अधिक 0 0, 0 अधिक 4 4, 5 आणि 3 8, 7 आणि 2 9. मग आता हा खर्च आपण याच्यामधून काय करूया? वजा करूया. 9,840 वजा करूया. 0तून 0 गेले 0. आपल्याला माहिती आहे 0तून 4 जात नाहीत. आपण इथे हत्सा घेतो 10 घेतो. इकडचा एक हत्सा घेतला. 10तून 4 गेले 6 राहिले. 4तून 8 जात नाहीत. या 10तला एक आपण इथे घेतला, इथे राहिले 9. 14मधून 8 गेले 6 राहिले. 9तून 9 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले? 660. मग एकूण किती रुपये शिल्लक राहिले? तर 660 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 73 आणि 74 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे ओळखा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण. बघा एका चित्रासाठी 7 विद्यार्थ्यांचं प्रमाण दिलंय म्हणून मी इथे या पद्धतीने मी आधीच लिहून घेतलंय. त्या पद्धतीने आपण प्रश्न वाचायच्या आधी ही क्रिया करून घ्यायची आहे. पहिली जी विद्यार्थ्यांची संख्या बघा, चित्र किती आहेत? 1 2 3 4 5. पण एका चित्रासाठी 7 म्हणून मी या 5ला मी 7 ने गुणलं 35. म्हणजे पहिलीचे एकूण 35 विद्यार्थी आहेत. याप्रमाणे बाकीच्या वर्गाचं पण मी काढून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न बघूया. चित्ररूप माहिती तर एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर एकूण बेरीज येते. एकूण चित्र आहेत 25 गुणिले 7 केलं तर आपल्याला माहिती आहे 25 7 120.
175. एकूण चित्र आहेत 175. म्हणजे एकूण विद्यार्थी आहेत, म्हणजे यांची जरी बेरीज केली तरी 175. आता प्रश्न पुढचा, पहिलीपेक्षा पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? मग पहिलीतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 35 आहे. पहिलीतील विद्यार्थ्यांची संख्या आहे 35. पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या आहे 49. मग 49 मधून जर आपण 35 वजा केले तर 14 उत्तर येते. मग आपल्याला विचारलंय कुणाचं? पाचवीचं. मग पाचवीची संख्या जास्त आहे, मग कितीने जास्त आहे? तर 14 ने जास्त. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, आज सोमवार आहे तर आणखी 65 दिवसांनी कोणता वार असेल? आता बघा, आपल्याला माहिती आहे 65 दिवस आहेत, आठवड्याचे वार 7. 7ने आपण त्याला भागूया. मग बघा, 7 9 63. 7 9 63. मग 65 मधून 63 केले, बाकी आली 2. मग बघा, 2 दिवस पुढे ढकलायचे. आज वार सोमवार आहे, मग सोमवारच्या पुढे 2 दिवस, सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर बुधवार, म्हणून मग आणखी 65 दिवसांनी बुधवार असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेले आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.